या टॉप 9 राजकीय बातम्या। मनोज जरांगे हेच खरे ईडब्ल्यूएस आरक्षणाचे मारेकरी। जरांगेंना भाजप द्वेषानं पछाडलंय, दरेकरांची टीका। तर जरांगे भाजप द्वेषानं मवियाला पूरक काम करतात, दरेकरांचा आरोप। राज्यात मविया सरकार आलं पाहिजे, फोडाफोडीचं राजकारण बघता मविया सरकार महत्वाचं, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। तर खडसेंची भूमिका दुहेरी आणि स्वार्थी, गिरीश महाजनांचा हल्लाबोल। हिंमत असेल तर जरांगेंनी चर्चेला यावं, प्रसाद लाड यांचं मनोज जरांगेंना आव्हान। तर जरांगे पाटील मवियाचा माणूस, पवारांचं घातलेलं कातडं फाडणार, लाड यांचा जरांगे पाटलांना इशारा। मी फुंकलो असतो तरी उदयनराजे पडले असते, असं जरांगे म्हणाले। शिवरायांची शपथ घेत आमदार राजेंद्र राऊतांचा दावा। तर राजेंद्र राऊत बोलले ती सगळी फडणवीसांची भाषा, जरांगेंची टीका। ओबीसीतून आरक्षण देणार असं फडणवीस शिंदे दादांकडून लिहून आणा। जरांगेंनी राजेंद्र राऊतांचं आव्हान स्वीकारलं। मराठा आरक्षणाचं मवियाकडून लिहून घ्या, राजेंद्र राऊतांनी जरांगेंना दिलेलं आव्हान। राजकीय नेत्यांबद्दलची विश्वसनीयता कमी होत चाललेली आहे, राजकारणी जसे बोलतात तसे करत नाही असं लोकांना वाटतं, नितीन गडकरी यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आळंदीमध्ये जाणार, वारकरी संतपूजन सोहळा आणि भूमिपूजन समारंभाला उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर, बारामतीमध्ये दादांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। कसबा इथे जनता दरबार, तर कार्यकर्त्यांचेही पक्षप्रवेश होणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गणपतीचं आज विसर्जन होणार। गणरायाचं काल आगमन झाल्यानंतर आज 1.5 दिवसांच्या गणेशाला मनोभावे निरोप दिला जाणार।